जय श्रीमणी जगदवंदनीय श्रीमंत तुकोबराय यांचा चार चरणाचा नामाची साधना सांगणारा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा सर्व देव स्वरूप साधू सज्जन वारकऱ्यांच्या समवेत निवडलेला आहे विठ्ठल। प्रसिद्ध अभंगात नामाची महती सांगितली। तुकोबराय म्हणतात आम्ही जे केलं ते तुम्हाला आम्ही सांगणार आहे। आम्ही जे केलं ते आम्ही झाकून ठेवणार नाही। आम्ही जे केलं आणि ज्यातून आम्ही हे सोहित साधलं ते तुम्हाला आम्ही सांगायला आलोय। काय करा तुम्ही तर काही साठवण्याच्या काही सासवण्याच्या काही मिळवण्याच्या भानगडीत न पडता दायित्वानं दातृत्वानं जगासाठी ज्ञानाचं दान दिलं। ज्या संत मायबापांनी त्यांनी सांगितलं जय घोष करायचा कोणाचा सदैव करायचा कोणाचा नामासाठी जयघोष करायचा नामाचा जयघोष करायचा। अजून काय करायचं तर हरिकथा ज्याला मोक्षाच्या प्राप्तीला जायचंय ज्याला सुखाच्या प्राप्तीला जायचंय ज्याला भगवत भक्तीसाठी जडजडाने जो वाहिला निघलाय त्यानं काय करायचं। पायिक वारकऱ्याचं तुकोबराय वर्णन करीत असताना तुकोबरायाने सांगितलं आम्ही या जगताला सांगतो आम्ही आधी काय केलं। सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करु हरि कथा। काय झालं त्यानं तेने सदा चित्त समाधान त्यानं आमच्या चित्ताला समाधान झालं। आम्ही काय केलं सदैव नामघोष केला सदैव कथा ऐकल्या सदैव देवा तुझ्या कथा केल्या त्यानं काय झालं आमच्या मनाला समाधान झालं। आम्हाला सोनाराकडलं अलंकार मिळो न मिळो ज्याची अपेक्षा सदैव तुम्ही आम्ही ठेवली पण आमच्यासाठी सर्व सुखाचा अलंकार देवा तुझं नामचिंतन आहे। सर्व सुख सर्व अलंकार आनंद निर्भर आनंदानं निर्भयतेनं देवा आम्ही तुझ्यासाठी नाचतो तुझ्याकडे नाचत नाचत चाललो। आम्हाला दुसरा अलंकार घालायची गरज नाही। तुमच्या नामसाधनेचा सर्व सुखाचा अलंकार आमच्या गळ्यात आहे ज्याला कोणी तोडून नेऊ शकत नाही ज्याच्यावर कोणी हक्क दागू शकत नाही तो अलंकार आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केला। देवा हे सर्व करीत असताना आम्ही कोण्या दिवशी घरून आलो आणि कोण्या दिवशी पुढं पोचणार आहे। सकाळी आम्ही काय खाल्लंय आता आम्ही काय खाणार आहे दुपारी आम्ही काय खाल्लं देवा आम्ही दिवसभर कायच काही भान नाही आम्ही कुठं आहे आणि आम्ही काय करतोय फक्त आम्ही खातो रोज आनंदाचे लाडू आम्ही रोज खातो देवा पण आम्ही कुठे आहे याचे आम्हाला थांग पत्ता लागत नाही का एवढं आम्ही भावविभोर झालो। असं कोठे आठवची नाही देवा तुझ्या साधनेने या देहाला विदेही अवस्थेमध्ये सुद्धा नेता येतं। त्याच्यासाठी 72,000 नाड्यांचं रोदन करून 2.5 वेळे घातलेली कुंडलिनी शक्ती जागृत करायची गरज नाही। तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नावाची ही ताकद आहे। आम्हाला देवा भान राहिलं नाही आम्ही कुठे येतं आम्ही काय करतोय देहीची विदेही भूदशा। मग देवा आता काय करतो आम्ही आता पाप करतोय का आम्ही पुण्य करतोय याचा लेखाजोखा काढण्यासाठी आम्हाला काही गरज नाही त्याची। याचा लेखाजोखा ज्याला वेळ आहे त्यानं काढत बसा देवा। तू आम्हाला काय कर तृण अग्नी मिळे समरस झाले काय देवा एकदा गंज पेटल्यानंतर पाठीमाग काय शिल्लक राहतं का तसा आमचा देवा देह आहे। एकदा कापुराची वाती उजळल्या ज्योत एकदा का पेटवली त्यातलं काही राहू नये म्हणून तुझ्या नामसाधनेने देवा आम्हाला अग्निरूप कर। काय कर पाप बी देवा आम्हाला नको पुण्य तर अजिबात नको। ज्याच्याकडं पुण्याचं संचयन त्याचा मार्ग अहंकाराकडे जातो म्हणून देवा आम्हाला पापही नको आणि पुण्यही लागू देऊ नको आम्हाला तू अग्निरूप कर। तू का म्हणे मी झाला अग्निरूप लागून दीपाप पुण्य
सर्व सुखाल्या सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो विठ्ठल असा असणारा हा अभंगाचा भावार्थ अजंबाचा भावार्थ यथार्थ असाच असेल असं काही सांगता यायचं नाही. वक्ता बदलला अर्थ बदलतो. वक्ता जेवढा ज्ञानी असन तेवढा अभंगाचा अर्थ तो खोल सांगू शकतो. एका एका शब्दावरती चातुर्मास सांगणारे तत्वज्ञानी माणसे आहेत. मग माझ्यासारखे लाखो जन्माला येतील आणि या भीमेच्या काठीवर एक दिवस जातील. तुकोबरायचा अभंग मात्र सुटू शकत नाही. ज्याच्या अंतकरणात गर्व नाही अहंकार नाही अशानं जरी आयुष्यभर तुकोबरायांच्या एका शब्दावर विवेचन केलं तरी जीवन संपन पण अर्थ संपत नाही. अशा अर्थसागराचा महामेरू असणाऱ्या तुकोबरायांचे हे विचार सागर आहे. हा विचार आहे आणि म्हणून माझ्यासारख्या तुटपुंजा बुद्धिमत्ता असणाऱ्या सामान्य माणसाला याचा अर्थ समजणार नाही. तुकोबराय याचा अर्थ तुम्हा आम्हाला प्रतिपादित करतात. नामधारकाचा काय नियम असावा त्याची ताकद सांगितली. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो म्हणजे असा दरमजल मजल करीत करीत तुम्ही आम्ही श्री क्षेत्र खेड ते श्री क्षेत्र पंढरपूर संत सद्गुरु गुप्तनाथ महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या खेड नगरीमधून तुम्ही पंढरपूरला चाललेला आहात. त्यातील हा शेवटचा आजचा मुक्काम श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि तिथलं असणारं हे अतिशय भव्य दिव्य विलोभनीय भगवान पंढरीश परमात्म्याचं प्रभू रामचंद्राचं त्यांचा दास हनुमंतरायाचं मनोजवं मारुततुल्य वेदम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रकार उच्चार मात्रेण भैर्निर्याते पातकं पुनः प्रवेशे भावेचे मकारस्तु कपाटवत. परमात्म्याचं पवित्र मंदिर आणि त्या मंदिरात चाललेला हा जय घोष तुमच्या सर्व वारकऱ्यांच्या नामसाधनेनं संपन्न होत आहे. एक एकाहून बळी रे. तुमची जर चढाओढ लागली तर मला नाही वेळ गावायचा बरं का. इतकं सुंदर एकमेकांच्या अगदी कंठामधून तुम्ही सुंदर प्रकारे गायन करताय. असे सर्व टाळकरी वृंद, तुलसी घेतलेला कलश घेतलेल्या सर्व माझ्या माता भगिनी टाळकरी वृंद, महाराष्ट्राचा गोड मृदंगाचा आवाज वा. कुणी म्हणू नका बरं का फुकाट पैसे नाही त्यात घामाचा पैसा आहे. दोनदा शर्ट पिळावं लागन. विठ्ठल विठ्ठल उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट हे दोन्ही मृदंगाचार्य आहेत. पेटी मास्तर तर काय बोलायचंच नाही. मेरे सुर मेरा तुम्हारा तो सुर मने हमारा ताल से ताल मिला गोडा. आणि म्हणून हा आनंदाचा सोहळा आहे. इथं मिळणारा आनंद काही काळापुरता नसतो. हा चिरकाल टिकतो बरं का. 26 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यातला आज लय मोठा मुक्काम. माझं तर लय पाय दुखतात. मोठा मुक्काम 27 किलोमीटर अंतर तुम्ही चालत चालत आला बरं का. फार गोड. तसं पाहता यातलं खरं पुण्य वारीत चालणाराला आहे बरं का. चालणाराला आहे. आज 26 ज्याचं टिकतं त्याचं पिकतं बरं का. मन आहे पिकण्यासाठी टिकावं लागत हो. मग तुम्ही ते आजपर्यंत टिकवलं म्हणून पिकवलं. मला अभिमानानं सांगा वाटतं सर काय झालंय 26 वर्षाची ही जी सगळी मांदियाळी पाहिली ना तर जागाच कुणी एकमेकांची काढली नाही हो. एकमेक त्याच जागेवर आहेत. माझं जवळ आता अमर आणि तुषार 20-22 जोडीदार असतील. दादाजी महाराजांची 26 वर्षापासून जोड आहे. ह्या जोडी टिकवणं ज्यावेळेस टिकत त्यावेळेस पिकत. ऐसे संत जन ऐसे हरीचे दास. सगळ्यांनी आपापल्या जागा आबाधित ठेवल्या. त्या जागेवरती दुसरं कुणी आलं नाही आणि त्या जागेवर समरस होणार दुसरं कुणी आजपर्यंत सापडलंही नाही. विठ्ठल
आणि म्हणून जे वारकरी चालतात ना त्यांना खरं वारीचं पुण्य. जे पाठीमागं येतील त्यांचं कुणी वर्णन केलंय पण ते सुद्धा तुकोबारायांना माहिती होते. सगळीच वारीत येते मन नाही सांगता यायची. काय बाई लय नाव कमावणारी सुद्धा मागून यायला बसले तो. म्हणून आवा नावाचं प्रकरण लिहिलं संतांनी. ती आवा नावाच्या प्रकरणामध्ये आवाला जे घर आवडतं त्या घराशी ती संग धरते. या प्रकरणामध्ये आवा नावाच्या प्रकरणात माझे नाथराय सांगतात, संत सांगतात की तिला काही जाऊ वाटत नाही, तिला त्या संसारातनं निघू वाटत नाही. किती का उभं ना उभगले सासरे आता मला माहेरासी न्याहू. सगळी लोक विनवणी करतात पण तिला काही निघू वाटत नाही. त्या आवा नावाच्या प्रकरणात आवा चालली पंढरपुरा यशी पासून येते घरा. आवा चालली पंढरपुरा यशी पासून येते घरा. चालली पंढरपुरा यशी पासून येते घरा. आवा चालली पंढरपुरा यशी पासून येते घरा. यशी पासून येते घरा. सगळ्यांनी सांगितलं चल पण तिचा काही विश्वास नाही घरच्यांवर. आपण पुढे गेलं तर काय होईल. त्या मनाच्या चंचलतेला संतांनी आवा म्हटलं बरं का. त्या आवेमध्ये आम्ही येतो बरं का. आम्ही येतो का. सत्य बोललं तर पाप कमी होतं म्हणून खरं सांगायचं असतं. त्या आवेमध्ये आम्ही येतो. ती सासू सांगते पर्येसी सुनबाई ऐक नको वेचू दूध दही. मी सांगते बर का सुनबाई, मी पंढरपूरला चालले. वेचू म्हणजे वाटू नको, दूध वाटू नको, दही वाटू नको. दोनच काव सांगितलं, बाकी गहू नाही सांगितलं, बाजरी नाही सांगितली. तिनं ती पेवात सगळं मालटाल ढकलून त्या पेवाला कुलूप लावून त्याची चावी खिशात त्या गळ्यात घेऊन आली. त्या पेवाचं कुलूप उघडताना ती मान फिरवीन, चावी नाही काढायची. ती घेऊन आली. रोज तयार होतं ते दूध आहे, रोज तयार होतं ते दही, रोज तयार होतं ते ताक आहे. म्हणून ताकीद दिली नको वेचू दूध दही. माझ्या हातीचा कलवडू माझा वाचून नको फोडू. ऐक पोरगी माझी बाळातपणाला येणार आहे. कलवड म्हणजे शेणानं थापलेल्या गवऱ्या आणि त्याला बाहेरून पुन्हा लिपलेलं असतं. मी उस्तर ते फोडायचं नाही. कशावर तुझा स्वयंपाक कर, गॅसवर कर 1200 रुपयाच्या, नाही तर कशा उभी कर, पण तो कलवड फोडू नको. माझे वाचून नको फोडू, माझ्या हातीचा कलवड होय. आणि म्हणून असं चंचल म्हणजेच आहे त्याला नाथराय सांगतात आवा चालली पंढरपूर. आवा चालली पंढरपूर एसी पासून येते घरा. वारकरी असा जयघोष करीत येतात, एकमेकांच्या बरोबर येतात, चालत चालत येतात, अखंड नामचिंतन घेतात. किती आज उड्या, किती आज फुगड्या, किती आज आनंदाचा सोहळा पाहिला. मन तृप्त झालं. देवा माझ्यासारख्यालाच कार्य मग ठेवला असेल या संसाराच्या भिनलो शिनलो का बहु भारी. देवा विटले हे मन प्रपंचापासून असे हे संतजन नामघोषाची ताकद नामघोष करतात. माझे तुकोबर आहे तर एका ठिकाणी म्हणतात असली घरी जीवन देऊ नका. हे काही चांगले नसतात बरं का. घरी आलं ना त्याच्या ज्याच्या घरी गेली त्याच्या घराची चोरी झाल्याशिवाय राहत नाही. वैष्णव चोरटी चोरटी वैष्णवा चोरटी चोरटी वैष्णवा चोरटी वैष्णवा चोरटी. आली घराची करंटी 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 करा आपुले जतना जतना करा आपुले जतना. आली घराची करंटी
करा फुले भांडे आणि पांघरून काय म्हणते ते वैष्णव चोरटीत ज्याच्या घरी आले त्याची नक्की चोरी होणार आहे असे वैष्णव चोरटेच म्हटलं का काय चोरते तू आली घराशी करंटी करंट्या कपाळाची असतात चोरटी असतात का वैष्णव संसार करीत नाहीत म्हणून त्यांना दुसऱ्याचा संसार आवडतो लोकांच्या घरात जर चोरी झाली तर लोक म्हणतात बा गेल्या वर्षी चोरी झाली आता ह्या वर्षी झडाडून कामाला लागा बरं अजिबात दिंडी फिंडीत जाऊ नका घ्या बरं घरच्या घरीच उक्त करून टाका का गेल साली चोरी झाली सगळं गेलेली रक्कम आपण घरच्या घरी परत उभा करू संसारात चोरी झाली तर पुढल्या वर्षी माणसं झडाडून कामाला लागतात इथं संत संसारच चोरून नेतात का अरे कामाला लागायचे काय ज्याच्यासाठी तुम्ही सोडताय तोच चोरून नेला आला घराशी करंटी मग ज्याच्या ज्याच्या घरी जाईल त्यांच्या घरातलं नक्की भांड जात उद्या पुकरावंच लागतं अमक्याचा तांब्या बघा पिशवीत आलाय का भांड जाणार आणि पांघरून जाणार म्हणून घरात झोपाय जागा देतात लेपट नाही द्यायची तुम्हाला का ते जायचं बी असतं ते पात्र सांगितलं पाहे प्रसादाची वाट घ्यावे दोहोनिया ताट हे शरीर हे जीवन हे असणार नाशवंत देहरूपी ताट तुमचं जाण्याची नक्की शक्यता आहे ते हिरावून घेतलं जातं आणि ते तुमचं पवित्र करून दिलं जातं पांघरून एक तुमचं चोरीला जाऊ शकतं माणसं म्हणतात ना काय भाऊ गोड स्वभावाचं पोरग हो सगळ्या बरोबर गोड बोलतं ती लगेच पुढे गेलं ना की माग म्हणतात जा पैती तुम्हाला वरून नाही दिसत त्याचं पांघरून बोळ आहे का ते पांघरूनच संत चोरून नेते तर पांघरून आणि पात्र त्याच्या जीवनातलं जातं आणि त्याला शुद्ध करतात अशी चोरटी प्रत्येकाच्या घरी मजल दर मजल मुक्काम करीत प्रत्येकाची घर पवित्र करीत करीत आली कशाच्या ताकदीनं तर नामघोषाच्या ताकदीनं म्हणून तुकोबराय सांगतात आम्ही सदैव केला अभंगाच्या पहिल्याच्या सदा नामघोष करू हरी कथा 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 सदा
सर्व सुख सदा नाम घोष कर हरि कथा तेने सदा चित्त समाधान. काय केलं आम्ही? सदैव देवा तुझ्या नामाचा जयघोष केला. सदैव देवा तुझ्या हरी कथा गायल्या. सदैव नामचिंतन केलं. सदैव नाम घेत घेत गेलो. आनंदाचा सोहळा आहे हा. सुख सोहळा स्वर्गी नाही, सोहळा कुठंच नाही. त्रैलोक्यामध्ये अनंत तीर्थ पहा, पण ह्याच्या इतकं पवित्र तर कुठंच नाही. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, त्रिभुवनात सुख नाही एवढं सुख पंढरीचे. पंढरीचा वास वास तिथं राहा. त्रिभुवनात सुख नाही एवढं सुख या नामसाधनेमध्ये, एवढं सुख इथं मिळतं. ती साधना तुम्ही आम्ही केली. फक्त तुम्ही आम्ही केली नाही, विनवणी करून प्रत्येकाला फोन करून करून बोलवलं. बाबा पावतीचं काय नाही, तुझी पावती मी फाडीतो, फक्त तू चल. चला हो पंढरी जाऊ, जीव लग धुळे निवतील कान मना तेथे समाधान. सुख वेगळं समाधान वेगळं. सुखासाठी पैसा लागतो, समाधानासाठी आत्मचैतन्य जागृत लागतं. ते समाधान आम्हाला तिथं मिळतं. संत सज्जन होतील भेटी, संत सज्जनांच्या भेटी होतील. ते पवित्र असं ठिकाण पंढरीचं आहे, म्हणून पंढरपूरला जायचं. अजून कशासाठी पंढरपूरला जायचं? ज्याला वाटतंय ना बाबा आपली लईच पाप झाली, आता मग पाप झाली तर कुठल्या गॅजेटला आपल्याला माफी मिळण्यापेक्षा पाप झाली ना सरळ इथं येऊन द्यायची. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाचे उभास विठेवर. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तेरा. बोलती साधू संत किंवा वाटे हुरूर, तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार ज्ञान देत बरू. मज नाही हात पाय डोळा पडलेला, करण हे भजन झाले वाचा बोले भोबा. नाक मुख गळू लागले लाल आले शेबोल. श्वान परिगती झाले अवघे गडती हाड हाड, तुम्ही संत माय बाबा. तुम्ही संत माय बापाचे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे हे माहेर. तेने केले कृपादान मस्तकी ठेविला कर. माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. हे ज्याला वाटतं ना आपलं शुद्ध करून घ्यावं. बरंच मलिन झालं आजपर्यंत, बहु केली वनवन, फार मलिन झालं ते आज शुद्ध करून घ्यायचे. त्याच्यासाठी आम्ही काय केलं तर सदा नाम घोष
करू हरिकथा नामघोषाच्या हरिकथा देवा आम्ही केल्या काय आम्हाला माहिती. एकदा का जीवनाची गती झाली की परत कोणी ओळखत नाही. कान गेलं कुणाला बहिऱ्याबरोबर वाटत नाही. काय आपण एक बोलायचं त्यानं एक बोलायचं. डोळं गेलं त्याची तसंच आहे. या संसाराची गतीच अशी बरं का. या संसारात प्रत्येकाला हाव पडते आणि रे संसाराचे पायी रे संसाराचे संसाराचे पायी या रे संसाराचे पायी. काय काय होतं देव आठवत नाही, धर्म आठवत नाही, संसाराचीच आठवण. मोहर जेवढे आले त्यांनी मी पाठीमागून आल्या विचारलं कोंबडी बसवली होती हाय का होती आमची. आता कायच राव देवा सुद्धा निरोप मी लय कोंबड्या कुत्र्याचं याड. ज्या गावात आम्ही सप्त्याला गेलतो ना लय मोठा कोंबड्याचा खोरावडा आमच्याच खोलीपाशी होता. ते पहाटच त्यांची भांडणं लागली काकड्याची आधी. इकडं देवळात काकडा सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दशी दिशा गगनाले शेष. तिकडं धर 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 धरधरने आम्ही जागो झालो. नवरा बायकोची भांडणं लागली. भांडणं निवळ साधी होती आणि सोपी होती पण काय इतक्या मोठ्याने लागली त्याचाच मेळ लागाना. ती म्हणली खरडीला अंड होतं का सोडून दिली. एकादशीचा दिवस जागर त्या दिवशी म्हणलं पोरांनो आता घर सोडावं लागतंय. मी आपलं मग सुद्धा विचारलं ना तसंच 2 बादल्या अंगावर घेतल्या पाण्याची. म्हणलं आता या घरी नको राहायला. तर तुळशीतच काळी ती खरडी. मावशी तुमची खरडी आहे बघा तुळशीत बसली. सवच म्हणली घाण आहे तिला. बघा बरं अंडा असलं तर येता येता आणा. देवा विठ्ठल मला ही आठवत नाही. या संसाराचे पायी या संसार नगरी बाजार भरला बाई. या बाजारामध्ये आठवत नाही व देव म्हणून देव आठवण्याचं साधन आहे दिंडी. देव आठवण्याचं साधन आहे वारकरी म्हणून तुकोबाराय म्हणले आम्ही वारीत आलो, आम्ही वारकरी झालो. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी म्हणजे जो विकृतीवर वार करतो, जो विकारांवर वार करतो, जो अशा मनुष्या तृष्णेवरती वार करतो, असा देवा आम्हाला वारकरी तू बनवलं. अशा वारकऱ्यानं काय केलं तर सदा नाम घोष करू हरी कथा. कथा ऐकल्या आम्ही, हरिकथा ऐकल्या, भगवंताचं नामचिंतन ऐकलं. कोण ऐकतो, कोणी नाही ऐकत. ह्या मोबाईलच्या युगामध्ये, ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये 2-2 सिम कार्डचं फोन तुम्ही संग घेऊन आला. ज्याला वारी सफल हो वाटते ना त्यानं घरातच फोन ठेवायचा असतो. आता तुम्ही इतकं संग घेऊन आल्यावर सारखंच ऑनलाईन राहिल्यावर तुम्हाला देवाल कवा जागा गावायची.
त्याच्यामध्ये इतकं मन गुंतून जातं. म्हणून तुकोबाराय सांगतात, नामघोष घ्या, सदैव घोष घ्या, संतांच्या संगतीमध्ये घ्या, संतांच्या संगतीत सुख वाटे जीवा, सुखाचा हा ठेवाय. म्हणून त्यांच्या संगतीत तुम्ही आलायत ना, तर तेवढंच करा. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. एवढं समाधान मिळालं देवा. म्हणून आम्ही कधी 1 ग्रॅमचा गुंड करायला नवऱ्याला त्रास दिला नाही. एवढं समाधान मिळालं आम्हाला देवा. 74,000 गेलं पण आम्ही कधी सोनाराचं घर पाहिलं नाही. एवढं समाधान मिळालं देवा आम्हाला. भगवंताचा पवित्र अलंकार असल्यानंतर दुसरा अलंकार घालण्याची इच्छा झाली नाही. सर्व सुखाचा